एखादा लाडका नेता त्याच्या मतदारसंघात यावं आणि त्याचं स्वागत होऊ नये असं समीकरण या बीड जिल्ह्याचं नाही आहे, कारण एक समीकरणच बीड जिल्ह्याचं बनलेलं आहे। माझ्यासोबत ज्योतिताई मेटे आहेत। आज पहिलाच दौरा, जंगी स्वागत। खरोखरच मी खूप भारावून गेलेली आहे। म्हणजे हे जनतेचं आणि आमच्या कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून मी खूप भारावून गेले आणि जबाबदारीचं दुप्पट ओझं त्यामुळे माझ्यावरती वाढलंय। सुरुवात कशी झाली होती? ताफा पण मोठा होता, जागोजागी जंगी स्वागत झालं, फुलांची उधळण झाली, जेसीबीच्या सहाय्याने झाली। जे छत्रपती संभाजीनगरवरून मी इकडे येण्यास सुरुवात केली, तिथे साधारणपणे त्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं आणि तिथे ज्याला आपण म्हणतो ना की तो काफिला बनता गया, तसं ते एक एक जण त्यामध्ये ॲड होत गेला। मात्र आता उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे की ज्योतिताई काय निर्णय घेतील। तो निर्णय सर्व सहमतीने घेतला जाईल आणि पूर्ण विचारांतीच घेतला जाईल। मात्र ते महाविकास आघाडीमध्ये आपलं 1 नंबरवरती नाव होतं, उमेदवारी तुम्हाला जाहीर होणार अशी घोषणाही झाली होती। मात्र अचानक असं काय झालं की तुम्हाला काही माहिती आहे की उमेदवारी तुमची कटली गेली? नाही, हे मला नाही सांगता येणार। मात्र सध्याचं बीडचं जर राजकारण बघितलं तर एक वेगळी चर्चा आहे की जनभावना आहे की मेटेताईंना निवडणूक लढवावी। तशी मेटेताईंना आता तयारी केलेली आहे का? किती दिवसात हे अंतिम तुमचा निर्णय बाहेर येईल? वेळ भरपूर आहे, कारण अजून ह्या निवडणुकीचे म्हणजे बीडमधला तो 4थ्या टप्प्यामध्ये मतदान असणार आहे। त्यामुळे अजून अधिसूचनाच जारी झालेली नाही, तर त्या अनुषंगाने वेळ विचारात घेऊन आम्ही पुढची पावलं आमची नक्कीच उचलू। मगाशी तुम्ही असंही म्हणालात की माझ्याकडे प्रचंड यंत्रणा आहे, मात्र माझ्याकडे आर्थिक बाजू कमकुवत आहे। असं कोणी जाणीवपूर्वक चर्चा केली म्हणून तुम्ही नाराज झालाय? नाही, मी माध्यमांवरूनही ही चर्चा ऐकली, काही माणसांमध्ये ही चर्चा ऐकली, कुणी ती पसरवली किंवा हेतुपुरस्पर केली असं मला म्हणता येणार नाही। परंतु त्याचं निराकरण म्हणण्यापेक्षा माझी बाजू माझ्या कार्यकर्त्यांना कळणं गरजेचं आहे आणि त्यात मला कमीपणाही वाटत नाही। समजा मला एखादी गोष्ट करायची असेल आणि मला जर वाटलं की तिथे नाही, मी या आघाडीवरती कमजोर पडते, पदर पसरायला काय हरकत आहे? मी पसरेन ना पदर, देतील ना जनता मला। जर त्याच आघाडीवरती मी कमी असेल तर देईल ना जनता पण मला, त्यात चुकीचं काय आहे? आणि हे सांगण्यासाठी मी तो मुद्दा घेतला होता। कुठलाही सेनापती गेल्यानंतर त्याचा रथ जो आहे तो स्तब्ध होतो, मात्र तो रथ तुम्ही मोठ्या जोमात नेताय। आता सेनापतीनं ही निर्णय लवकर घ्यावा अशी अपेक्षातल्या कार्यकर्त्यांची आहे, नागरिकांची आहे। अगदी बरोबर आहे आणि तो निर्णय लवकरच होईल। येताना तुम्ही जरांगे पाटलांशी भेट घेतली, एका धार्मिक कार्यक्रमामध्ये जरांगे पाटील तुम्ही होतात, काय संवाद वगैरे झाला? काही ती भेट अशी पूर्वनियोजित अशी नव्हती, योगायोगाने दोघेही आम्ही त्या कार्यक्रमाला एकत्रित होतो आणि औपचारिक संवाद झालेला आहे आमच्यामध्ये। जरांगे पाटील आणि दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांचं गुरु शिष्याचं नातं होतं, काहीतरी शिष्य गुरूंच्या पत्नींना काही द्यावं म्हणून तिथं आलं? हे शिष्य सांगू शकेल शिष्यांनी गुरुदक्षिणा द्यायची आहे किंवा नाही ते। शिष्यांकडनं तशा अपेक्षा आहेत? नाही, असं नाही म्हणता येणार, कारण कुठल्याही गुरुने शिष्याकडनं अपेक्षा करू नये या मताची मी आहे। तिहेरी लढत होण्याची चान्सेस या बीडमध्ये आहेत। एकीकडे भाजपकडनं पंकजा मुंडे आहे, तर महाविकासकडनं आता बजरंग सोनवणे। तुमचा निर्णय आल्यानंतर तुमचंही नाव समोर येते। तिहेरी लढत होत असताना कुठलं एक आव्हान वगैरे वाटतं तुम्हाला समोर? नाही, एकदा शर्यतीत उतरायचं म्हटल्यानंतर ती शर्यत जिंकण्यासाठीच उतरलं पाहिजे या मानसिकतेची मी आहे आणि जर आम्ही उतरणार असू तर आम्ही जिंकण्यासाठीच उतरू। तू तर याबाबत जास्त भाष्य नाही करता येणार। सध्या आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे, म्हणजे प्रचाराचं नारळ दोन्ही पक्षाचा फुटलेला आहे। बजरंग सोनवणे यांनी सांगितले की 15 वर्षात पंकजा मुंडे यांनी काय केले। पंकजा मुंडे बजरंग सोनवणेला उत्तर देत आहेत की तुम्ही काय केले, जनताच विकास पाहते आणि माझा विजय हा निश्चित आहे। नाही, ते दोघेही एकमेकांबद्दल काय बोललेत मला त्याची कल्पना नाही आहे, परंतु एक निश्चित आहे की कुणी काय केलं याचं प्रगती पुस्तक उघडं असतं जनतेसमोर, ती जनता ठरवत असते। ताई, सध्या काही भाजपकडनं म्हणजे भाजप उमेदवाराकडनं काही बॅनर लावण्यात आलेले, तर त्या बॅनरवरती पंकजा यांना निवडून द्या असे आवाहन करण्यात आले। मात्र दिवंगत लोकनेते मेटे साहेबांचा फोटो त्याच्यावरती वापर केलेला आहे, याचा अर्थ काय काढायचा? नाही, आता त्याचा अर्थ मला काढता येणार नाही, कारण ते बॅनर त्यांनी लावलेलं आहे। कदाचित त्यांनी काही ते विचारपूर्वकच ते लावलेलं असेल। उद्या तुम्ही नारायणगडावरती जाणार आहे, महंताची भेट घेणार आहे अशी माहिती आहे? नाही, अजून तरी असं काही ठरवलेलं नाही आहे। आता उद्याचा दौरा अजून नियोजित नाही आहे। अपेक्षा कार्यकर्त्यांनी बाळगायला काही अपेक्षा नाही असं वाटतं? तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी अपेक्षा बाळगलीच पाहिजे।
नक्कीच अपेक्षा जी आहे ती समर्थक असतील, कार्यकर्ते असतील, नागरिक असतील त्यांनी बाळगलीच पाहिजे असं सूचक वक्तव्य जे आहे आता ज्योती मेटे यांनी दिलेलं आहे. लवकरच ज्योतिताई निर्णय घेतील याकडे आता सगळ्यांची आस लागलेली आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.